जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. समर्थ करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ॲक्च्युली आज आपण कुठल्या टॉपिकवर बोलणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत आणि आता जे 12 तारखेला एक्झाम झाली टी एची, जे बेळगाव, कोल्हापूर आणि नाशिक या 3 विषयावर आपण बोलणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी त्या संदर्भातच आपल्याला मेसेज केले आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला जुळणं गरजेचं आहे. कारण भरपूर विद्यार्थी टेन्शन घ्या. आतापर्यंत जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस मी तुमच्यापर्यंत पोहोचवायची पूर्ण कोशिश करतो. विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे काय आम्ही विचार मांडतो ना, ते तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट घेऊन, विद्यार्थ्यांचे विचार घेऊन, भरपूर विद्यार्थ्यांना कॉल करून, म्हणजे जे मेसेज या सर्व विद्यार्थ्यांचं ॲनालिसिस करून आम्ही तुमच्यापर्यंत आमचे जे आहे विचार प्रकट करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका. कारण आपण प्रत्येक नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती, व्हॅकन्सीज, रिझल्ट आणि जे काही स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपण करत असतो, तर जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर ही माहिती तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली पोहोचून जाते. आणि जे सबस्क्रायबर असतील तर त्यांच्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नाही. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण मेन पॉईंटवर येऊया. आता टी आर्मीचा काही विद्यार्थ्यांचे मला असे मेसेज आले की सर 150वर मेरिट लिस्ट लागणार आहे. आता विचार करा, तुम्हीच किती क्वेश्चन टिक केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, पहिली गोष्ट, आर्मीला जे विद्यार्थी उतरलेले आहे, तर असे कुठले विद्यार्थी उतरलेले आहेत ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांचं वय 23, 24, 25, 26 असं वर्ष वय आहे. कारण 17.5 ते 30 एक अलग कट ऑफ लागणार आहे आणि 30च्या नंतरचा हे अलग कट ऑफ लागणार आहे. विद्यार्थ्यांनो बघा, आपण 30च्या नंतरचा विषय सोडा, पहिला विषय आपण 17.5 ते 30मध्ये पकडू. 17.5 ते 30मधला विषय, तुमचं वय 23-24 जे काय असेल, तर तुम्ही ऑलरेडी पहिले 10-12 एक्झाम फेल झालेले आहे आणि तुम्ही टी एची वाट बघत आहे. म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीत, त्या याच्यामध्ये, आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे मुलं आले आहे, मी त्यांना विचारलं की तुम्ही किती क्वेश्चन टिक केले आहे. आता बघा, ते बोलतात की सर माझं पहिलं ग्राउंड आहे आणि माझे 40 क्वेश्चन राईट आहेत. आता विचार करा, जर पहिलं ग्राउंड आहे 100 ग्राउंड आणि 40 म्हणजे 80, म्हणजे 180 लिस्ट गेली ना. आता प्रत्येकाचे 40 नसतील, पण काही नमुने असे आहेत की ज्यांचे 45 आणि 46, एकाचे तर 48 बरोबर आहे म्हणते. आता त्यांचे काय बरोबर आहे हे त्यांनाच माहीत, परंतु माझ्या हिशोबानं 40पर्यंत असू शकतात. 48 म्हणजे हा तर डायरेक्ट MPSCच्या वरचा विद्यार्थी झाला. 40पर्यंत असू शकतात, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि एक अधिक तुम्हाला सांगतो, मेन माझ्या हिशोबानं जे जास्त रनरअप होते त्यांचा अभ्यास कमी होता. त्यामुळे ते जरी म्हणत असतील की बा आमचे 40 क्वेश्चन बरोबर आहे, 38 क्वेश्चन बरोबर आहे, तुम्ही कुठल्या यूट्यूब चॅनलवर बघून ते ॲनालिसिस केलं हे तुम्हालाच माहीत. पण तुम्ही राईट खरोखर तुम्ही किती क्वेश्चन तुमचे आहे हे तुम्हाला माहीत. तरी माझ्या हिशोबानं तुम्हाला सांगतो 175 ते 180पर्यंत तुमची लिस्ट लागायला पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो मी, त्याच्यामध्ये मायनसवाले कोण जातील, ज्यांचं सेकंड पर्ची आहे, सेकंड पर्ची असून ज्यांची 40 क्वेश्चन बरोबर आहे किंवा 40च्या वर असतील तर ते सेफ झोनमध्ये असतील. परंतु काही मुलं असे आहे बघ, सेकंड पर्ची असून त्यांचे पुलअप्स कमी आहे, कोणाचं 1 पुलअप्स कमी, कोणाचं 2 पुलअप्स कमी आहे, ज्यांचे क्वेश्चन 25-30 क्वेश्चन बरोबर आहेत, त्यांचे 35पर्यंत क्वेश्चन बी असले तरी ते थोडे मायनसमध्ये जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, जे विद्यार्थी सगळ्यात पहिले, ज्या विद्यार्थी पहिली पर्ची आहे आणि जे बोलत असतील की बघ पहिली पर्ची असून आमची 38 बी बरोबर आहे, तर ते विद्यार्थीसुद्धा सेफ झोनमध्ये या ठिकाणी राहू शकतात. हे टी एसाठी तुम्हाला म्हणत आहे. आता बघा, कुठल्या व्हॅकन्सी 340, कुठल्या 350, कुठलं समथिंग. तर आता विद्यार्थी बसले आहे समजा 1300, 1200, 1400 असे विद्यार्थी एक्झामला बसले. आपण 300-350 व्हॅकन्सी पकडा, तरी 1000 विद्यार्थी फेल होणार आहेत. म्हणजे एकाच 4, म्हणजे 3 विद्यार्थी तुम्हाला फेल करायचे आहे. 3 विद्यार्थी कट. या रेसमध्ये एका विद्यार्थ्याला 3 विद्यार्थी कट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही 3 विद्यार्थी कट केले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते. आता तुमचं कॅल्क्युलेशन कसं आहे, कारण तुमचा पेपर कसा गेला आणि कसा नाही हे नाशिक टी आर्मी नाशिकवाला विद्यार्थी असो, बेळगाववाला विद्यार्थी असो किंवा कोल्हापूरवाला विद्यार्थी असो, मेरिट लिस्ट हे कमी लागतं. तुम्हाला असं वाटतं बा की नाही 150वर लागन, 150वर लागन, हे बिलकुल अशक्य आहे. 175च्या वरच बोला तुम्ही. आता कसं कॅल्क्युलेशन करायचं आणि कसं नाही, मी काही म्हणजे असं भयकामध्ये नाही बा, कारण माझ्या अकॅडमीचे फक्त 3च विद्यार्थी आहे. त्यामुळे मी काही तुम्हाला असं, आता काही व्हिडिओमध्ये असे पण सांगितलं की नाही बा काही लोक मोटिवेट करतात, फलाना ढमका, आपल्याला त्याची काही गरज नाही. पण जी रिअल आहे ते सांगतो तुम्हाला, की कारण प्रत्येकाला विचारलं तर तो म्हणते मी 40च्या वरच क्वेश्चन टिक केले. प्रत्येकाला विचारा 40च्या वरच, म्हणजे प्रत्येकजण 80 जर स्कोरिंग आहे तर ते 100पैकी 100 जर असेल तर 80 आणि 85 वर तर काही मेरिट लिस्ट जात नाही. 80पर्यंत तर माझ्या हिशोबानं 75 ते 80पर्यंत तुमची लिस्ट लागायला पाहिजे. आलं लक्षात. जर
एखादा विद्यार्थी सेकंड पर्चीवाला आहे आणि जर त्याचा पेपरचा स्कोरिंग चांगला आहे तरी पण याचा अर्थ असा नाही बघा सेकंड पर्चीवाले तुम्ही तुमचं डिमोरल होऊन जा. कारण मी अग्निवीरमध्ये बघितलं एक मुलगा सेकंड पर्चीचा होता आणि त्याचे 2 पुलअप्स कमी होते तरी त्या मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे कारण त्याचा पेपर टॉपचा होता. जर या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर टॉपचा असेल आणि त्याचं सेकंड पर्ची बी असेल किंवा एखादा पुलअप्स कमी असेल तरी तो विद्यार्थी सिलेक्शन होऊ शकते. त्यामुळे काही डगमगायची गरज नाही. आता बघा तुम्ही नाशिकचे आहात, नाशिकच्या ठिकाणी तुम्ही अटेम्प्ट केलं किंवा कोल्हापूर केलं काय बेळगाव केलं तर असे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही किती क्वेश्चन टिक केले आहे आणि तुमची कोणची पर्ची आहे हे तुम्ही नक्कीच सांगायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला एक गेज करता येईल की नाही बघ तुमचं तुम्ही सेफ झोनमध्ये आहात का नाही. आणि तुमच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांचे जे ॲन्सर येतात या सर्वांचं मी एक कॅल्क्युलेशन करत असतो. त्याच्या हिशोबानं मला गेस करता येते गेसिंग करता येते की नाही खरंच बुवा गेसिंग म्हणजे हे कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते. मी कट ऑफ म्हणजे मनाला सांगत नसतो. मी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडूनच मी नॉलेज घेतो की बाबा तुझा पेपर किती गेला, ग्राउंड कितीचा आहे, किती पुलअप म्हणजे असे सर्व 40-50 विद्यार्थ्यांचा म्हणजे हे केलं आपण ॲनालिसिस केलं की मग ॲटोमॅटिक गेसिंग ते 100 नाही 99% क्लिअर ठरून जाते. तर विद्यार्थ्यांनो तुम्ही डगमगू नका. जर तुमचा पेपर खरंच चांगला गेला असेल, पहिल्या पर्चीचं ग्राउंड असेल, सेकंड पर्चीचं बी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सेकंड पर्चीचं ग्राउंड जरी असेल आणि तुमचा पेपर जर चांगला गेला तरी तुमचा नंबर येऊ शकते. तर माझ्या हिशोबानं वैयक्तिक मत आहे माझं 175च्या वरच लिस्ट जाणार आहे, त्यापेक्षा खाली अजिबात लिस्ट जाणार नाही. आलं लक्षात. असं माझं वैयक्तिक गेज आहे. आणि बायचान्स लकीली जर कमी उतरली तर याचा अर्थ असा नाही बघ की कारण कसं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक मत माझं प्रकट करायचा मला पूर्ण अधिकार आहे आणि माझं गेशिंग असते. आजपर्यंत माझं गेशिंग तुम्हाला सांगू 99% माझं गेशिंग जे आहे अग्निवीरचं असो, CISFचं असो, स्टाफ सिलेक्शनचं असो, महाराष्ट्र पोलीस जे माझं गेशिंग आहे ना ते 99% आजपर्यंत बिलकुल क्लिअर ठरलं आहे. ते कशामुळे माहिती आहे का तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज येतात, तुमच्यासारखे विद्यार्थी मला कॉल येतात आणि तुमच्यासारख्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी ऐकून तो एक व्हिडिओ तयार करतो आणि बाकी इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो मला माहीत आहे तुमचा पेपर एकदम सोपी पेपर होता आणि त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एकदम जबरदस्त चांगला पेपर सोडवलेला आहे TAचा. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांची पहिली पर्ची आहे आणि ज्यांचा एकदम बेस्ट पेपर गेलेला आहे तर असे विद्यार्थी सेफ झोनमध्ये राहतील. पण याच्यामध्ये असंही असू शकते बरं तुम्हाला जरी वाटते की तुमचा पेपर चांगला गेलेला आहे पण होऊ शकते तेवढे क्वेश्चन तुमचे बरोबर नसतील, त्यामुळे तुम्ही मायनसमध्ये येऊ शकता. असं जर जास्त विद्यार्थ्यांचं झालं तर 170च्या खाली पण लिस्ट येऊ शकते. कारण मला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थीचं गेशिंग किती खरं ठरते. महाराष्ट्रातल्या 90% पोरांचं जे सांगतात ना तेवढं क्वेश्चन टिक नसतात. हे माझं वैयक्तिक मत आहे. आतापर्यंत माझे अनुभव आहेत. तुम्ही सांगता माझे 40 गेले 35 गेले तेवढे तुमचे बरोबर नसतात, ते तुम्हालाच बरोबर वाटते. असं जर झालं तर 170च्या खालीसुद्धा लिस्ट जाऊ शकते. त्यामुळे तर काही डगमगायची गरज नाही. तरीसुद्धा विद्यार्थ्यांना तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपला हा आवाज आहे, आपले विचार आहे प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. कधी कधी माणसाला लकसुद्धा साथ देते. आणि माझ्या एक शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत जे विद्यार्थी मला जुडलेले आहेत की यावेळेस तुमचं 2025मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं शासकीय सेवेत नोकरी लागायचं स्वप्न पूर्ण होणार. ते अग्निवीर असो, TA आर्मी असो, महाराष्ट्र पोलीस असो आणि आपलं आता रेल्वे पोलीस आहे, स्टाफ सिलेक्शन आहे किंवा फॉरेस्ट आहे. तर जे विद्यार्थी मला जुडलेले आतापर्यंत मॅक्झिमम विद्यार्थी प्रत्येक बॅचला सिलेक्शन होतात. मला खूप आनंद होते. विद्यार्थी भेटायला येतात, त्यांचे आईवडील येतात, तुम्हाला खूप चांगलं होते आणि चांगलं म्हणजे खूप आनंद होते आणि एक मोटिवेशन तयार होते की नाही बा आपण विद्यार्थ्यांसाठी परत व्हिडिओ बनवा. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण तुमचं लाईक, तुमचं कमेंट, तुमचं एक पॉझिटिव्ह जर आम्हाला एक सपोर्ट भेटला तर आम्हाला अधिक एक ऊर्जा भेटते की नाही बा चला आपण यांच्यासाठी परत व्हिडिओ बनवा. व्हिडिओ बनवणं म्हणजे इकडची तिकडची संपूर्ण माहिती घेणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं. त्यामुळे डगमगू नका. आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही कुठं भरती अटेंड केली होती, कोल्हापूरला, नाशिकला का बेळगावला, आणि तुम्ही किती क्वेश्चन टिक केले आहे. म्हणजे मला गेशिंग क्लिअर करायला एक व्यवस्थित राहणार. विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही TAला 100% सिलेक्शन व्हाल. आणि तुम्ही मला सकाळी 9 ते रात्री 9पर्यंत मेसेज करू शकता. माझा मोबाईल नंबर नोट करा 74 99 32 32 05 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही कधीही मला मेसेज करा. कॉल करापेक्षा मेसेज जर केला तर मी तुम्हाला लगेच रिप्लाय करतो. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू. जय हिंद.